नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं, ती म्हणजे सचिन वाझे प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत असताना आता यामध्ये ज्या काही आतापर्यंत 5 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांची चौकशी सुरू आहे त्यामध्ये आता आणखी एका 6व्या गाडीची एंट्री झाली आहे. ठाणे एटीएसनं दमणमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये वोल्वो कंपनीची गाडी जप्त करण्यात आली आहे. ही गाडी सचिन वाझेच्या पार्टनरची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही गाडी नेमकी कशासाठी वापरण्यात आली हे अजून समोर आलेलं नाही. मात्र तपासादरम्यान वोल्वो गाडीचा वारंवार उल्लेख समोर आल्यानं अखेर एटीएसनं धाड टाकत ही कार ताब्यात घेतली. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती. अजित, ऑलरेडी 5 गाड्यांची चौकशी तपासणी सुरू आहे. आता आणखी एक 6वी गाडी सुद्धा सापडली आहे. ती कोणाची, त्याबद्दल काय कळतायत डिटेल्स? श्वेता, ही गाडी जी आहे दमणमध्ये एक सुपरस्टार कन्स्ट्रक्शन आणि सुपरस्टार एंटरप्राइजेस या नावाने रजिस्टर असलेल्या व्यक्तीच्या नावावरती आहे. त्याच पद्धतीनं पॅराडाईज सुपरस्ट्रक्चर असं देखील ही कंपनी आहे. विविध कंपन्यांच्या नाव ही गाडी रजिस्टर्ड आहे असं सांगितलं जाते, पण पॅराडाईज सुपरस्ट्रक्चरच्या नावानं या गाडीचे नंबर दाखवत आहेत. मुळात ही गाडी दमणच्या एका व्यक्तीची आहे, जो सचिन वाझे यांचा बिझनेस पार्टनर होता असं सांगितलं जातंय. एटीएसने एटीएस जी तपास करते त्या तपासामध्ये वारंवार दमनचा या सचिन वाझे यांच्या पार्टनरचं नाव त्याचबरोबर त्यांच्या गाडीचा उल्लेख येत होता. त्यामुळे ह्या गाडीचा कारमायकल रोडवरची पार्क केलेली गाडी आहे तिथपासून त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर किंवा मनसुखच्या हत्येमध्ये काही सहभाग आहे का किंवा काही याचा वापर करण्यात आलाय का याचा तपास करण्याकरता एटीएसनं ही गाडी जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे. आतापर्यंत एनआयने 5 गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत, तर एटीएसनं ही पहिलीच गाडी ताब्यात घेतलेली आहे जी सचिन वाझे प्रकरणाशी संबंधित आहे. एटीएसचं हेच म्हणणं आहे की नेमकं वारंवार या गाडीचा उल्लेख जो आहे तो तपासामध्ये येत होता, आरोपींच्या दबावामध्ये येत होता. त्यामुळे या गाडीचा नेमका रोल काय आहे तो तपासातून जरी एस्टॅब्लिश झाला नसला तरी या गाडीला ताब्यात घेऊन त्याचा पुढील तपास केल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. याच अनुषंगे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी संशयास्पद हालचाली वाटल्या होत्या, म्हणजेच मनसुखच्या घराखाली असेल, रेती बंदर असेल, त्याच पद्धतीनं घोडबंदर असेल, वसे असेल, या भागांमधले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील चेक केले जातील आणि तिथं ही गाडी जी आहे ती सापडली होती का किंवा ही गाडी तिथे त्या ठिकाणी दिसली होती का याचा देखील शोध जे आहे ते एटीएस घेणार आहे. त्यामुळे एटीएसला जरी संशय असला की ही गाडी मनसुखच्या हत्येमध्ये वापरण्यात आली असावी, तरी या गाडीचा नेमका कुठे वापर केला गेलेला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बिलकुल अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे ही गाडी कोण चालवायचं, कोणाच्या मालकीची ही वोल्वो कंपनीची गाडी आणि त्याचे अनेक डिटेल्स आता एटीएस कडून पुन्हा एकदा तपासले जातीलच, त्याची देखील चौकशी होईलच. आता याच प्रकरणाचे क्षणोक्षणाचे अपडेट्स देण्यासाठी आमचे 4 प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेरून विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत, तर प्रणाली कापसे या अनिल देशमुख यांच्या बंगल्याबाहेरून वार्तांकन करतायत. त्यानंतर काँग्रेसवरती अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेतच, तर नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे अपडेट्स आपण प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं घेत राहूच. आता कारमायकल रोडवरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणी आज पुन्हा नवे खुलासे होण्याची शक्यता आहे, कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तर संसदेमध्ये भाजप आज देखील महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार आहेत. परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर आणि काल शरद पवारांनी पाठराखण केल्यानंतर आता अनिल देशमुखांच्या विमानाच्या तिकिटाचा फोटो देखील समोर आलेला आहे. त्यामुळे ही गुंतागुंत आणखी वाढलेली आहे. विरोधकांना तर आता आयतं कोलीतच मिळणार आहे आणि 11 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष आहेच. त्यात आता ते पुन्हा काय खुलासे करतायत हे पाहावं लागेल. याच संदर्भातली मोठी बातमी, कारमायकल रोड स्फोटक प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता याच विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानं खळबळ माजल्यानंतर भाजप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम आहे. तर त्यांच्या बचावासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उतरलेत. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा सामना कसा रंगतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. या संदर्भात आपण
माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, 11 वाजता देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद होणार आहे, काय आणखी माहिती मिळतेय? श्वेता, साधारणतः तासाभराने देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात ते नवीन काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 5 मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्यात पहिल्यांदा या मुद्द्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाला गती मिळालेली आहे. त्यानंतर दिल्लीमधली पत्रकार परिषद असेल किंवा नागपूरमधली पत्रकार परिषद असेल, या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नवीन खुलासे केलेले आहेत आणि राज्य सरकारवर ह्या प्रकरणाचा दबाव वाढलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे देखील लक्ष आहे की ते नेमका आज कुठला काही नवीन खुलासा करतायत का. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आता अनिल देशमुख यांच्या बचावासाठी मैदानात उतरावं लागलेलं आहे. सलग 2 दिवस त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाहीये असं म्हटलं. त्यासोबतच परमबीर सिंग यांनी पत्र लिहिण्याचं टायमिंग आहे त्याच्यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार यांना अनिल देशमुख आणि राज्य सरकारचा बचाव करावा लागतोय. मात्र भारतीय जनता पक्ष अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. भाजपनं ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन देखील केली होती, मात्र अजूनही देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाहीये आणि म्हणूनच भाजप पुन्हा एकदा ही सगळी आक्रमक भूमिका मांडेल. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतल्या मुद्द्यांना आज देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात आणि काही नवीन खुलासे करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बिलकुल विवेक, आणि तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण वेळोवेळची माहिती क्षणोक्षणीची तुमच्याकडनं घ्यायची आहे. कारण विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी भाजपच्या कार्यालयाच्या आवारातून आपल्या सोबत आहेत, तर दुसरीकडे प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्या बंगल्याच्या बाहेरून वार्तांकन करतायत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भात माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आहेतच. आणि नवी दिल्लीमध्ये किंवा संसदेच्या अधिवेशनादरम्यान काय नेमकं तिथे घडतंय, सुप्रीम कोर्टामध्ये काय घडतंय या संदर्भातली माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. आता या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी हीच की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टातली आणि परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती 26 मार्चला सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांच्या याचिकेमधले मुद्दे नेमके काय आहेत ते देखील पाहूयात. गृहरक्षक दलामध्ये बदली अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माझी बदली रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. पत्रातील सर्व मुद्द्यांचा याचिकेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. माझ्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, तसंच मोहन डेलकर प्रकरणी भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी देशमुखांकडून माझ्यावर दबाव होता असा देखील आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेमध्ये केलाय. आपल्या याचिकेमध्ये त्यांनी काय म्हटलंय आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका केली आहे त्यावरती 26 तारखेला सुनावणी होणार आहे. परमबीर सिंहांची बदली जी करण्यात आली ते डिपार्टमेंट अन्यायकारक असल्याचं त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. पत्रातील आरोपांच्या चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे. गृहमंत्र्यांविरोधात त्यांनी आपल्या पत्रामध्ये गंभीर आरोप केले, जे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि याच पत्रानंतर उडालेली खळबळ आपण पाहतोय. आणि परमबीर सिंह यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली, तिथे याचिका केली. त्यांच्या या याचिकेवरती 26 मार्चला सुनावणी होणार आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, 26 मार्चला आता सुनावणी होणार आहे, तोपर्यंत काय काय घडामोडी घडू शकतात? महत्वाचं म्हणजे नुकतंच आता भारतीय जनता पक्षाची संसदीय पक्षाची बैठक सुरू झालेली आहे. त्या बैठकीत देखील महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. दुसरीकडे परमबीर सिंग यांची जी सुनावणी आहे ते सुप्रीम कोर्टात 26 मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी होऊ शकतं की जसं परमबीर सिंग यांनी मागणी केलेली आहे की याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या पद्धतीनं आज संसदेमध्ये जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येईल. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या संदर्भात जे खासदार आहेत ते सगळे या संदर्भात आपला आवाज बुलंद करतील. दुसरीकडे संजय राऊत देखील पत्रकार परिषद घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्ली हे अतिशय घडामोडीचं केंद्र झाल्याची माहिती म्हणावं लागेल आपल्याला की दिल्ली हे आता राजकीय केंद्र झालंय इथे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने नवीन नवीन खुलासे होत आहे, या खुलाशावरती आज पुन्हा एकदा शरद पवार बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस 11 वाजता पत्रकार परिषद घेत आहे, या पार्श्वभूमीवरती संजय राऊत आपली काय भूमिका जाहीर करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. त्यांची भूमिका कुठल्या दिशेने आता मार्गक्रमण होणार आहे या संपूर्ण प्रकरणाचं हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
बिलकुल प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं प्रत्येक बारीक सारीक अपडेट घेत राहणार आहोत. नवी दिल्लीमध्ये काय काय घडामोडी घडतात त्याबद्दल. आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे. आणि आघाडी सरकारमधील सूत्रांनी असंही सूचित केलंय की सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पदावरून हटणार नाहीत. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्त्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त होतीये. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला केलेल्या विमान प्रवासाचं तिकीट समोर आलंय. देशमुख यांना कोरोना झाल्यामुळे ते होम क्वारंटाईन होते असा दावा शरद पवारांनी काल केला. त्यामुळे वाझे आणि देशमुख यांची भेट कशी काय शक्य असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मात्र अनिल देशमुख हे नागपूरहून स्पेशल चार्टर्ड विमानानं मुंबईमध्ये आल्याचं या तिकिटावरून स्पष्ट होत आहे. गृहमंत्री कार्यालयाला या संदर्भात विचारलं असता कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून अद्याप आलेला नाही. मात्र या तिकिटामुळे अनिल देशमुख प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय इतकं मात्र नक्की. दरम्यान क्वारंटाईन प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ जारी केलाय आणि यावरती स्पष्टीकरण दिलंय. आरोपांमुळे व्यथित झालो असून होम क्वारंटाईनसाठी 15 फेब्रुवारीला खासगी विमानानं नागपूरहून मुंबईला आल्याचं त्यांनी यात स्पष्ट केलंय. माझ्यावर काही लोकांनी खोटे आरोप करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून काही ठिकाणी अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालेलो आहे. आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या संपूर्ण 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या पोलिसाचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिपिजन काढला आणि पोलिसांचे मनोबल वाढवले. नागपूरला 5 फेब्रुवारीला कोरोना बाधित झालो. त्यानंतर 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत मी नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये भरती होतो. 15 फेब्रुवारीला मला जेव्हा डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस होम क्वारंटाईनसाठी मी खाजगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो. मी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूर येथील माझ्या हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या दरम्यान आणि मुंबईमधील माझ्या होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. आमचं 1 मार्चपासून अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान आमचे जे अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर होते, या लक्षवेधी सूचना होत्या, त्याच्या ब्रीफिंगसाठी माझ्याकडे माझ्या शासकीय निवासस्थानावर अनेक अधिकारी ब्रीफिंगसाठी येत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं हे स्पष्टीकरण. मात्र त्यांच्या संदर्भात काय काय घडामोडी घडतायत या जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी, सागर कुलकर्णी आणि प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेतच. आता थेट जाऊयात. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याच्या बाहेरून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, स्पष्टीकरण तर दिलंय व्हिडिओच्या माध्यमातून, मात्र विरोधी पक्ष आता एकही संधी सोडत नाहीत आणि त्यात आता जे काही 15 फेब्रुवारीचं तिकीट देशमुखांचं सापडलेलं आहे त्यावरून सुद्धा खूप मोठी टीका होईल. पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी होईल. काय 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 अपडेट्स आहेत? खरं तर आपण कालपर्यंत बघितलं तर कालपर्यंत शरद पवारांकडून पाठराखण करत असताना अनिल देशमुखांचे हे सातत्यानं सांगितलं जात होतं की त्यांना कोरोनाची लागण झालेली होती, ते होम क्वारंटाईनमध्ये होते, परंतु आता आणि ते नागपूरच्या एका रुग्णालयामध्ये ॲडमिट होते.
आता मात्र आज सकाळी जेव्हा हे तिकीट पुढे आलंय त्यानंतर एक नवीन वादळ निर्माण झालं, एक नवीन वादंग निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण देणारं अनिल देशमुखांनी हा व्हिडिओ जारी केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये हे ते मान्य करतायत की त्यांनी प्लेननी प्रवास करून ते मुंबईला आलेत आणि मुंबईमध्ये ते होम क्वारंटाईन होते. परंतु मुळात जर ते कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज झाला तर त्यांनी तो प्रवास करत असताना आपण जर ते तिकीट बघितलं तर त्यांच्याबरोबर अनेक लोक त्यांच्याबरोबर प्रवास करत होते, किमान 7 ते 8 जण असल्याचं दिसून येत आहे. मग मुळात ही त्यांना अशी परवानगी देण्यात आलेली होती का? क्वारंटाईन असणं म्हणजे काय की तुम्ही इतर लोकांच्या संपर्कात न येणं, परंतु त्यांनी मात्र नागपूरहून मुंबईपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा त्यांच्यावर टीका होऊ शकते. दुसरं ते म्हणतायत की दरम्यानच्या काळामध्ये माझ्या बंगल्यावर मी जेव्हा होम क्वारंटाईन होतो तेव्हा माझं कामकाज सुरू झालेलं होतं, लोक मला भेटायला येत होते, अनेकांशी मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक कार्यक्रम कव्हर केले, परंतु ते हे सुद्धा मान्य करतात की अनेक जण त्यांच्या बंगल्यावर येत होते. मग हाच आरोप परमवीर सिंह यांनी लावलेला आहे की 15 तारखेला वाझे जे आहे त्यांना बोलवण्यात आलं होतं किंवा त्यांची भेट झालेली होती. मग आता कालपर्यंत जे म्हटलं जात होतं की परमवीर सिंह यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत, तर आता पुन्हा एकदा या तिकिटाच्या माध्यमातून किंवा स्वतः गृहमंत्र्यांनी हे म्हटलेलं आहे की मी 15 तारखेला मुंबईला आलो होतो. म्हणजे आता जो प्रश्नचिन्ह परमवीर सिंह यांच्या पत्रावर किंवा भेटीबद्दल व्यक्त केला जात होतं त्याचं स्पष्टीकरण कुठे ना कुठे स्वतः गृहमंत्र्यांनी दिलंय. ही भेट झाली होती नव्हती झाली, मग त्याचं CCTV फुटेज कदाचित म्हणजे एकूणच गृहमंत्र्यांच्या बंगल्याचं CCTV फुटेज मागितल्या जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भातली टीका आता विरोधकांकडून होईल. त्यामुळे एकूणच जरीही कालपर्यंत हे म्हणणं की मी गृह विलगीकरणामध्ये होतो आणि आज तिकीट पुढे आल्यानंतर हे मान्य करणं की नाही मी 15 तारखेला मुंबईमध्ये आलो आणि त्यानंतर मी अनेकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा माझ्या घरी काही मला भेटायला येत होते हे मान्य करणं हे कुठे ना कुठे छेद देणार आहे. कालपर्यंत जी पत्रकार परिषद घेतली गेली किंवा कालपर्यंत जे विचार मांडले गेले किंवा बचावासाठी जे मुद्दे मांडले गेले त्याला छेद देणारं हे तिकीट आहे आणि त्याच्यावरून आता आज नक्कीच विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करतील आणि अनेक प्रकारच्या टीकेला पुन्हा एकदा गृहमंत्र्यांना सामोरं जावं लागेल हे दिसतंय. अगदी बरोबर आहे. प्रणाली, तुम्ही आमच्या सोबत राहाच कारण आपण संपूर्ण दिवसभर या प्रकरणातले अपडेट घेत राहणारच आहोत. मात्र तुर्तास आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली की वाझे प्रकरण असेल किंवा परमवीर सिंह यांचा लेटर बॉम्ब असेल त्यामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकार समोरच्या अडचणी सुद्धा वाढत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मतदारसंघामध्ये असल्यानं काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज मात्र महाविकास आघाडीतील 3ही प्रमुख नेते चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या लेटरवरती पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता परमवीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. थेट जाऊया, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. सागर, आता महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी सुद्धा वाढतायत आणि त्यामुळे बैठकांचं सत्र सुद्धा सुरू होणार, भेटी गाठी होणार. काय आजच्या दिवसाचे अंदाज लागतायत? आज दिवसभरामध्ये काही राजकीय घडामोडी महाविकास आघाडीमध्ये होताना दिसत आहेत. एकतर पहिल्यांदा काल काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरनं आज परत काँग्रेसच्या सर्व नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे. संध्याकाळी ही बैठक होत असून ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री वेगवेगळ्या विषयावरनं अडचणीत येत आहेत या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सांगितलं जातं. कारण की कुठे ना कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं हे प्रकरण, त्यानंतरनं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची होणारी पत्रकार परिषद आणि त्यातून वेगवेगळे नवीन होणारे खुलासे, या साऱ्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे लक्ष आहे. त्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतरनं काँग्रेसचा एक पॉलिटिकल सिच्युएशनचा राज्यातला रिपोर्ट हा दिल्ली हायकमांडकडे काँग्रेसकडे पाठवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. मुळात एका बाजूला महाविकास आघाडी एकत्रित येण्यासाठी कंबर कसली जाते, विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी असताना काँग्रेस हे करत असतानाच स्वतःचा एक दबाव पद्धतीचं पॉलिटिक्स खेळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं एक म्हटलं जातं. कारण की काँग्रेसचे सर्व नेते आजच्या बैठकीमध्ये काय पद्धतीची सिच्युएशन हाताळायला हवी आणि पुढच्या कालावधीमध्ये जर राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या काही जी सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर
महाविकास आघाडी सरकारच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली इतकं मात्र नक्की आणि त्यामुळे कालपासून बैठकांचं सत्र सुरू झालंय। काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यामुळे आज कोण कोणाला भेटतंय, कोणाकोणाच्या भेटीगाठी होतात हे आजच्या दिवसात कळेलच। आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी रोजच नवनवीन माहिती समोर येते आणि या प्रकरणाचा शेवट केव्हा होईल तेव्हा होईल। मात्र काल आज नेमकं काय घडलं त्यावरती एक नजर टाकूयात। मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एटीएसचं पथक अथक प्रयत्न करतंय आणि एटीएसच्या तपासात दररोज हा रिपोर्ट पाहणार आहोतच, मात्र थेट जाऊयात। संजय राऊत बोलतायत। जो हमारे राज्यसभा के सदस्य हैं और हमारे सहयोगी हैं, उनके बात पर अगर यकीन करें तो सुप्रीम कोर्ट में आजकल इस दबाव की न्याय व्यवस्था जैसे ईडी है, जैसे सीबीआई है और एजेंसी है, वैसे सुप्रीम कोर्ट का भी इस्तेमाल किया जाता है। ऐसा मेरा कहना नहीं है, ये कहना है रंजन गोगोई राष्ट्रपति निर्देशित सदस्य जो भारतीय जनता पार्टी ने उनको भारतीय जनता पार्टी ने को नॉमिनेट किया है, मैं उनके बात पर विश्वास रखता हूँ। परमवीर सिंह अगर इस यंत्रणा का इस्तेमाल करके महाराष्ट्र सरकार पर दबाव लाना चाहते हैं तो महाराष्ट्र सरकार ने उसके ऊपर अब सोचना होगा क्या करना है। दूसरी बात है कि राज्यसभा और लोकसभा में कल जो हंगामा हुआ है इस मामले में, सरकार बर्खास्त थी और परमवीर सिंह का जो कोई एक सो कॉल्ड लेटर बॉम्ब है उस बारे में, अगर एक पुलिस अफसर के लेटर के ऊपर आपको किसी का इस्तीफा, यानी चाहे सरकार का हो, चाहे मुख्यमंत्री का हो, चाहे गृह मंत्री का हो, आप इतना विश्वास रखते हो, तो मेरा ये सवाल है, जो कल हंगामा कर रहे थे लोकसभा और राज्यसभा में, या महाराष्ट्र के बीजेपी के नेतागण या रविशंकर प्रसाद जी, देश के लॉ मिनिस्टर, जिसने भी रविशंकर जी ने भी परसों एक पत्रकार परिषद लेकर ये कहा था कि महाराष्ट्र के सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं है। आप लॉ मिनिस्टर हैं, आप जरा गुजरात में जब हमारे मोदी जी मुख्यमंत्री थे या ये सब मंत्रीगण थे, तब संजीव भट्ट आईपीएस या मिस्टर शर्मा और एक अफसर है, उसने बार बार इस प्रकार के लेटर बॉम्ब गुजरात के सरकार और गुजरात के राज्यकर्ताओं के बारे में लिखे हैं। तो क्या उस लेटर के आधार पर गुजरात सरकार के पूर्व मुख्यमंत्री या आज के मुख्यमंत्री पर आप कार्रवाई करने जा रहे हो? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो परमवीर सिंह से भी गंभीर थे। आपने संजीव भट्ट को जेल में डाल दिया है, मिस्टर शर्मा भी शायद जेल में है। तो क्या महाराष्ट्र में एक न्याय और गुजरात में दूसरा न्याय? ये कौन सा न्याय, ये कौन सा संविधान? देखिए संजीव भट्ट का लेटर, संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो वापस एक बार सामने लाइए। मैं लॉ मिनिस्टर से अपील करता हूँ, इस देश के लॉ मिनिस्टर से मैं अपील करता हूँ, आपके हाथ में कानून व्यवस्था है, न्याय व्यवस्था है, आप कानून के जानकार हो। और जो लोग लोकसभा और राज्यसभा में कल नाच रहे थे खुदक खुदक कर, हाँ, उनसे भी मेरा अपील है, आप संजीव भट्ट का लेटर, उस वक्त का जो लेटर है वो भी सामने लाइए और उस लेटर के ऊपर भी आप कार्रवाई की मांग करिए सबसे पहले। चलो, धन्यवाद। सर, ज्या पद्धतीने आरोप केले परमवीर सिंगांनी, रश्मी शुक्ला यांच्याकडे एक ऑडिओ आहे ज्यामध्ये अनिल देशमुख हे बदल्यांसाठी पैसे मागतात। मी वारंवार सांगतो आहे की गुजरात मधल्या 2 माजी वरिष्ठ पोलीस आणि IAS अधिकाऱ्यांनी जे आरोप तेव्हा केले होते सरकारवर, तेव्हाच्या राज्यकर्त्यांवर, ती सुद्धा पत्र समोर आणा। ते आरोप काय आहेत त्याचाही तपास होऊ द्या आणि मग आता जे काय हा सगळा खेळखंडोबा, जे नाचकाम
नृत्याविष्कार जो सुरू आहे सदनामध्ये, तर मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. आम्ही त्यावरच चर्चा करायची. सर, नवनीत राणे यांनी गंभीर आरोप केले की अरविंद सावंत यांनी त्यांना धमकी दिली. याला का गंभीर आरोप म्हणत नाहीत, त्यापेक्षा गंभीर आरोप. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केले होते. राऊत साहेब, काल पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं म्हटलं की अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, कारण 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी ते क्वारंटीन होते. पण विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती समोर आणलेली आहे, तारखांचा मेळ होत नाही आहे. हे काय सरकारने किंवा आम्ही काय तारखांसंदर्भातले एक डिपार्टमेंट आहे ना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचं किंवा काही नोंदी करण्याचं, ते उघडलंय का तारखा शोधत बसायला? हे लॉजिकल आहे. पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे ती योग्य आहे. त्या काळामध्ये गृहमंत्री हे सक्रिय नव्हते. त्याच्यावर होईल ना आता तपास वगैरे, चर्चा व्हायची. एकदा पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे ना, त्याच्यावरती आम्ही चर्चा करणार नाही, ते ब्रह्मवाक्य नाही. पण आज एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिशफल होईल. अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घेतलं जाणार आहे, त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी. मी काय सरकारचा प्रमुख नाही. पण सरकार तर तुम्ही आणलंय ना, तुम्ही आणि पवार साहेबांनी मिळून. मी सरकारचा अजिबात प्रमुख नाही. या संदर्भातले सगळे निर्णय जे असतात हे सरकार म्हणून मुख्यमंत्री घेत असतात. किंवा वृत्तपत्रामध्ये काय आलंय ह्याच्यावरती काही निर्णय होत नाही सरकार. मी इतकंच मला परत सांगतो, ज्या एका पत्रावरून राज्यसभेत, लोकसभेत आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक थैथयाट करत आहेत, तांडव करत आहेत. त्याने एकदा गुजरातमधले IPS अधिकारी संजीव भट आणि दुसरे मला वाटतं प्रदीप शर्मा त्यांचं नाव आहे, नाव चेक करून घ्या तुम्ही. तर त्या दोघांनी सातत्यानं त्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्रव्यवहार आणि पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या अत्यंत गंभीर, मग त्या पत्राच्या आधारावर सुद्धा गुजरातचं सरकार तेव्हा बरखास्त का केलं नाही. आणि आज जर पत्र आम्ही ते समोर आणलं, जर ते पत्र आम्ही आज समोर आणलं, तर काल जे राज्यसभेत आणि लोकसभेत थैथयाट करत होते बरं का, हे लोक त्या पत्रावर सुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँडबाजा पुरवतो, ढोल ताशे पायसे आणि त्यांना फिरवायला तयार आहोत, नाचावं त्यांनी. हाँ बोलिए सर, गुजरात में जब आप जो आप बात कर रहे हैं भट्ट साहब की, उस टाइम पे जो गुजरात गवर्नमेंट थी उन्होंने भट्ट साहब को सस्पेंड भी कर दिया था, अलग जगह पर भेज दिया था. देखिए वो बात छोड़ दीजिए, मैंने कहा तो उसमें जो एलिगेशंस थे बहुत सीरियस थे जी. वो उस वक्त उस सरकार ने संजीव भट्ट जिसने लेटर लिखा था उसमें सर्विस और सेवा का जो भंग करने का जो नियम था वो तोड़ने के लिए सस्पेंड किया जी. बराबर है ना. तो आप भी तो एक्शन किसके ऊपर हुई थी? उस पुलिस अफसर पर हुई थी. हाँ. उसको लेकर और नाच नहीं रहे थे. तो मैं वही कह रहा हूँ, क्या परम अभी देखेंगे ना, देखिए महाराष्ट्र सरकार जो कार्रवाई करनी है कर लेगी. मैं लॉजिक बता रहा हूँ. ठीक है. वहाँ एक न्याय है, वहाँ एक बात आप दूसरी करते हो और यहाँ दूसरी बात करते हो. लेटर ये कोई एविडेंस आधार नहीं होता, उसके ऊपर जांच होती है. हाँ, तो आप अपनी सुविधा के अनुसार राजनीति मत करिए. राजनीति अगर शुरू हो गई करने तो हम आपसे ज्यादा राजनीति हम कर सकते हैं. हाँ, परमवीर सिंग हे सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यांना असं वाटतंय, त्यांचं असं म्हणणं आहे की देशमुखांची भेट घेतली होती, त्याचं सीसीटीव्ही आणि पुरावे मी मगाशी असं म्हणालो आहे, सुप्रीम कोर्टामध्ये नक्की कशा प्रकारची न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्था कशी दबावाखाली राजकीय काम करते या संदर्भातलं मार्गदर्शन या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, ज्यांना भारतीय जनता पक्षानेच राज्यसभेचं मेंबर केलेलं आहे, त्यांनी गेल्या काही काळात केलेलं आहे. त्याच्यामुळे ईडी असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, CBI असेल, हे सध्या कोणत्या दबावाखाली काम करतात हे रंजन गोगोई यांच्याकडनं आपण माहिती घेतली पाहिजे. राव जी, एनसीपी का कहना है कि अनिल देशमुख को इस्तीफा देने की जरूरत नहीं है, शिवसेना का क्या कहना है? देखिए, एनसीपी और शिवसेना में कोई फर्क नहीं है. सरकार सरकार होती है, ये सरकार का निर्णय होता है. अगर पवार साहब ने कुछ बात सामने रखी है तो मैं मानता हूँ ये सरकार की भूमिका है.
Sir, but Rahul sir has said that the common minimum program, CMP of Maharashtra government is not common minimum program but collecting money through police. ऐसा कौन बोल रहा है? प्रकाश जावडेकर म्हणतात. प्रकाश जावडेकर. अच्छा, प्रकाश जावड़ेकर बोल रहे हैं ना, तो ठीक है ना, प्रकाश जावड़ेकर को और आज अगर कोई एलिगेशन करना है पार्लियामेंट में तो करने तो हम उनको जवाब देंगे. पण राऊत साहेब, पवार साहेब परवापर्यंत असं म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आज पवार साहेब असं म्हणतात की अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही. मग हा विषय पवार साहेबांनी मांडलेला आहे. पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते, सर्वोच्च नेते आहेत. ते विचारपूर्वक बोलतात आणि माहिती देतात आणि मांडतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती कशाला वाद घाला. फडणवीस सिंग यांच्या पत्राविषयी एक चौकशी होणार का? एक चौकशी समिती नेमणार का? फडणवीस सिंग यांच्या पत्राबाबत एक चौकशी समिती आता सरकार नेमणार का? ते मी कसं काय सांगू. जे पवार साहेबांनी म्हणलं जुलिओ रुबेरो किंवा अशा कोणाकडनं तरी सरकार हे निर्णय सरकारी स्तरावर होता. मी तुम्हाला आज परत तेच सांगतो, या अशा एका पानसट पत्रावरून बरं का, जर राजीनामे घ्यायला लागले गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे, तर केंद्रात आणि कोणत्याही राज्यामध्ये कोणालाही राज्य करायला नको. आणि मग अशा प्रकारच्या पत्रांवरच निर्णय घ्यायचे असतील तर अशा प्रकारची यापेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप असलेली पत्र गुजरातमध्ये तिकडल्या IPS आणि IS अधिकारी दिलेली आहे. ती पत्र सुद्धा आता खणून काढा. आता आमच्याकडे पत्र आहे. आम्ही या देशाचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना ते पत्र पाठवू. त्यांना अभ्यास करावा. धन्यवाद. राऊत हे पत्रकारांशी बोलत होते आणि यामध्ये संसदेत जे काही भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला त्या पत्रावरून त्यावरून त्यांनी भाजपच्या खासदारांवरती टीका केलेली आहे. प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार टीका केली होती. त्यावरती संजय राऊत बोलले. त्यानंतर परमबीर सिंह हे जे काही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र मी काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं की रंजन गोगोई म्हणाले होते सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे. या बातमीचे सगळे अपडेट घेत राहूच, मात्र वेळ झाली आहे तुर्तास एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी कोरोना संदर्भातली, कारण नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्यानं पालिकेकडून मोठ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 3800 कॅमेरे बसवण्यात आले. त्याच स्मार्ट सिटी कंट्रोल रूम मधून या रुग्णांवर आता पाळत ठेवली जाणार आहे. होम क्वारंटाईन रुग्ण नागपूरमध्ये बाहेर फिरताना आढळल्यानंतर पालिका प्रशासनानं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्यामुळे आता नागपुरात कुठला होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरला तर त्याला चांगलंच महागात पडू शकतं. इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातमी कोरोना संदर्भातली, कारण मुंबईमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. मुंबईतल्या मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. प्रत्येक मॉलमध्ये त्या भागातील प्रभाग कार्यालयामार्फत चाचणी करण्यात येते. दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर प्रवाशांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. दादरमध्ये 68 जणांची टेस्ट झाली, त्यातील 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. गेल्या 60 वर्षात पाहिला नाही असा महापूर ऑस्ट्रेलियामध्ये आलाय. पूर्व ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. जवळपास 18,000 जणांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय किंवा नेण्यात आलंय, तर 15,000 जणांना हाय अलर्टवरती राहण्यास सांगितलंय. गेल्या 3 दिवसांपासून इथे हीच परिस्थिती आहे आणि पाऊस अजूनही थांबण्याचं नाव काही घेत नाहीये. सुदैवाने यामध्ये जीवितहानी कोणतीही झाली नाही, मात्र प्रचंड नुकसान झालंय. या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.